नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सुरुवातीचीच बातमी आहे मुंबईतल्या जुहूतील नारायण राणेंच्या आधीश बंगल्यावरती मुंबई पालिका कारवाई करण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेचं पथक हे पोलिसांच्या पथकासह जुहूतल्या या आधीश बंगल्याकडे रवाना झालंय. पालिकेच्या पथकासह पोलीस कर्मचारी आणि 8 अधिकारी हे रवाना झाले. या बंगल्याची अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार ही करण्यात आली होती आणि या तक्रारीनंतर बंगल्याची तपासणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अंधेरी जुहू येथील तारा रोडवरती उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामामुळे CRZ नियमांचं उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली. 18 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज हे महापालिका पथक बंगल्यावरती जाणार आहे. मुंबईतल्या जुहूमध्ये हा आधीश बंगला आहे. नारायण राणेंच्या या बंगल्यावरती मुंबई पालिका कारवाई करण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेचं पथक पोलिसांच्या पथकासह या जुहूतल्या आधीश बंगल्याकडे रवाना झालंय आणि या पालिकेच्या पथकासह पोलीस कर्मचारी आणि 8 अधिकारी या ताफ्यामध्ये आहेत. या बंगल्याची अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार करण्यात आली होती आणि या तक्रारीनंतर बंगल्याच्या तपासणीसाठी आता मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अंधेरी जुहू येथील तारा रोडवरती उभारण्यात आलेल्या या 7 मजली बंगल्याच्या बांधकामामुळे CRZ नियमांचं उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. 18 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बंगल्याची पाहणी देखील केली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा महापालिकेचं हे पथक आहे ते बंगल्यावर जाणार आहे. हे पथक याआधी सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये गेलं होतं आणि त्यानंतर आता हे आधीश बंगल्याकडे रवाना झालेला आहे. आत्ताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतो आहोत. महापालिकेचं पथक पोलीस संरक्षण घेऊन मग या बंगल्याकडे रवाना झालेला आहे. 8 अधिकारी हे सांताक्रूज पोलीस स्टेशन इथं आधी गेले होते आणि त्यानंतर आता पोलीस अधिकाऱ्यांसह महापालिकेचे अधिकारी बंगल्याची तपासणी करणार आहेत. तेव्हा आता बंगल्यावर आज कारवाई होणार का हे आता पाहावं लागेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या आधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक रवाना झालेलं आहे. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस देखील बजावली होती. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असतानाच आता या बंगल्यावरून सुरू झालेल्या वादाची आणखीही भर पडलेली आहे. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का असा प्रश्न आहे. या बातमीचे अपडेट्स आपण घेणार आहोत, पण चंद्रकांत पाटील बोलतात. आपण थेट जाऊया. आणि म्हणून काउंटिंगच्या डेला म्हणजे या देशातल्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की शेवटपर्यंत कळत नाही की लोकांनी कोणाला मतदान केलं आणि त्यामुळे काउंटिंग डेला सुद्धा सगळे नवे कोरे सूटबूट घालून आले होते. खात्यांचं वाटप झालं आणि पेट्या फुटल्या म्हणजे EVM खुललं. 303 जागा मिळाल्या. आता प्रशांत किशोर स्वतः यांना सल्ला देत आहेत की 24च्या निवडणुकीची तुम्ही फार आशा धरू नका, तुम्ही 29ची तयारी करा. पण एरवी प्रशांत किशोरांचा सल्ला त्यांना चालतो, पण आता ते काय तो सल्ला मानायला तयार नाहीत. तर गोव्यामध्ये यांनी निवडणुका लढवल्या. गेल्या वेळेला गोव्यातले सगळे उमेदवार मिळून शिवसेनेला 743 मतं मिळाली, 743. तरी त्यांचा ह्यावेळेला दावा असा आहे संजय राऊतांचा की गोव्यातलं सरकार आमच्याशिवाय बनणार नाही. गोव्यात जागा उभ्या केल्यात. UPमध्ये तर दरवेळेला डिपॉझिट जातं आणि त्यामुळे पण लोकशाहीमध्ये प्रयत्न करायला काही हरकतच नसते ना. हा त्यांचा आशावाद आहे. त्या आशावादावर ते चालतं. सेनेकडून वेळोवेळी संजय राऊत म्हणताय की चंद्रकांत पाटलांनी आम्हाला शिकवण्याची काही गरज नाहीये. आणि आता पुन्हा बातमी पाहूयात नारायण राणे यांच्या बंगल्यासंदर्भातली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या आधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक रवाना झालेलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या चमूसह हे पथक रवाना झालंय. मवियाकडून सुडाचं राजकारण सुरू असून राज्यातील जनता सर्व पाहतीये अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाहूयात ते काय म्हणाले.
जे काही सुडाचं राजकारण सरकारला करायचं असेल सरकार करेल. न्यायालय आहेत ते त्याचे संदर्भात योग्य तो निर्णय करतील. रोज काय होत आहे हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहून राहिलेले आहेत. राणेंवर काय कारवाई झाली, राणेंच्या मुलांवर काय कारवाई झाली, किरीट सोमय्याबद्दल काय चाललेलं आहे, कशा प्रकारे त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे, रवी राणांच्या संदर्भात काय चाललेलं आहे, सगळे लोक पाहत आहेत. गावोगावी काय चाललं आहे माहिती आहे. सुडाचं राजकारण कोण करतंय माहिती आहे. मला असं वाटतं की जी काही ही सगळी निराशा त्यांची आहे ती या सुडाच्या राजकारणातून बाहेर येते. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याने असं स्पष्ट केलंय की हे सुडाचं राजकारण आहे. तेव्हा आधिश बंगल्यावरती पालिका कारवाई करणार का हे आता पाहणं महत्त्वाचं आहे. नारायण राणेंविरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असतानाच आता या बंगल्यावरून सुरू झालेल्या वादाची आता भर पडलेली आहे. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का किंवा आणि आढळलीच तर आधिश बंगल्यावरती कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या बंगल्याच्या परिसरातली आपण दृश्य पाहत आहोत. आमच्या प्रतिनिधी या बंगल्याच्या परिसरात आहेत. सुष्मिता, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात. सुष्मिता, हा जो राजकीय कलगीतुरा एकीकडे रंगलेला आहे आणि आता बंगल्याचा वाद देखील सुरू झालेला आहे, या सगळ्या वादाबद्दल आणि आत्ताच्या तिथल्या परिस्थितीबद्दल काय सांगशील? आपण बघताय व्हिज्युअल्समध्ये हे स्पष्ट आहे की अंधेरीतील वॉर्ड ऑफिस मधले हे सगळे अधिकारी आता राणे यांच्या आधीच्या बंगल्यावरती दाखल झाले आहेत. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे आणि अधिकाऱ्यांकडनं आता या संपूर्ण कायदेशीर जी कारवाई आहे ती करण्यासाठी जी नोटीस जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा बजावण्यात येईल. पोलिसांनी सुद्धा सकाळपासूनच या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता. पोलीस संरक्षणासह हे सगळे अधिकारी इथे पोहोचलेले आहेत. गेट जे आहे ते बंगल्याचं बंद आहे, परंतु आपण बघताय की आतमध्ये राणे कुटुंबीय जे आहे ते असल्याचं कळतंय. आता या अधिकाऱ्यांना आत प्रवेश मिळालेला आहे. ते एक एक करत आत चाललेले आहेत आणि नारायण राणे यांच्या आधीच बंगल्यानं CR नियमांचं उल्लंघन केले असल्याची माहिती एका RTI मधून समोर आलेली होती आणि म्हणूनच आता आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा नोटीस बजावलेली होती आणि ही नोटीस बजावल्यानंतर आज पालिकेचे अधिकारी हे इथे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. सुष्मिता, पालिकेचे अधिकारी याआधी सांताक्रूज पोलीस स्टेशन इथं गेले होते आणि त्यानंतर पोलिसांच्या चमूसह अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले. हो, आपण बघताय की व्हिज्युअल्समध्ये हे स्पष्ट दिसत आहे की जे अंधेरी वॉर्डचे सगळे ऑफिसर्स आहेत ते इथे पोहोचलेले आहेत. वेस्ट वॉर्डचे हे सगळे अधिकारी आहेत. त्यांनी सर्वात पहिल्यांदा सांताक्रूज पोलीस स्टेशन गाठलं. तिथे पोलिसांची बोलणी झाली. पोलिसांच्या मदतीने आता ही कारवाई करण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या. एकूणच कायदेशीर टीमने सुद्धा या संपूर्ण कारवाईसाठी जी काही कागदपत्रांची पूर्तता आहे ती केलेली आहे. आपण समोर बघताय की हे सगळे वॉर्ड ऑफिसर्स असतील, अधिकारी वर्ग असतील, हे सगळे इथे उपस्थित आहेत. खरं तर आज ही नोटीस बजावण्यात येईल आणि या संपूर्ण परिसराची मोजणी करण्यात येईल आणि मोजणी केल्यानंतरच खरी कारवाई जी आहे त्याला सुरुवात होणार आहे. नारायण राणे यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतलेली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की 1 इंचही जागा आम्ही वापरलेली नाहीये. त्यामुळे आता सरकारी कामकाजामध्ये कशा पद्धतीने ही सगळी कामं पूर्ण होतात हे बघणं महत्वाचं आहे. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही जुना नाही. सत्तेमध्ये असणारी मुंबई महानगरपालिकेतली शिवसेना हा पक्ष आहे आणि आता शिवसेनेनेच एकाअर्थी अशा पद्धतीने कारवाई केली आहे. त्यामुळं वेगवेगळ्या बंगल्यांचं राजकारण समोर आलेलं आहे. वेगवेगळे बंगले राजकीय नेत्यांचे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि आता आधीच या बंगल्याच्या बाहेर आपण बघतोय की वॉर्ड ऑफिसर्स हे येऊन पोहोचलेले आहेत. या वॉर्ड ऑफिसर्सकडनं सगळ्यात पहिल्यांदा नोटीस दिली जाईल, ज्याच्यामध्ये एकूणच मूळ घराचा प्लॅन काय होता, कशा पद्धतीनं बांधकाम झालं याची मोजणी करण्यात येईल आणि त्यानंतर कारवाईसाठीची जी काही प्रक्रिया असेल ती पुढे नेली जाणार आहे. सुष्मिता, याआधीही 18 फेब्रुवारीला महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि आत्ताही पुन्हा पाहणी होते. हो, यापूर्वी 18 तारखेला जेव्हा अधिकारी हे इथे आले होते, साधारणपणे एक संध्याकाळी 3:30-4च्या दरम्यान हे अधिकारी इथं पोहोचलेले होते. त्यावेळेला त्यांनी मुख्यत्वे नोटीस देण्यासाठीचा प्रयत्न केला होता, परंतु काही अडचणींमुळे, काही कायदेशीर बाबींमुळे त्यांनी घराचे कुटुंबीय होते त्यांनाही
नोटीस दिलेली नव्हती. आज मात्र नारायण राणे स्वतः आपल्या कुटुंबियांसोबत या आदिश या निवासस्थानी असल्याचं समजतंय. त्यामुळं आता या सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सकडनं कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं आहे. कारवाई करत असताना नारायण राणे यांच्या कुटुंबियांकडनं सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही अडथळा निर्माण केला जातो का हेही बघणं महत्वाचं आहे. परंतु ज्या पद्धतीने आता आपण बघतोय की आदिश बंगल्याच्या बाहेरील परिसरामध्ये हे सगळे ऑफिसर्स उभे आहेत. अगदी सुष्मिता, खरं तर या आधीचं जे म्याव प्रकरण असेल किंवा मग संतोष परब हल्ला प्रकरण असेल आणि नंतर नितेश राणेंना झालेली अटक आणि आताचा हा शिवसेना आणि नारायण राणे यांचा राजकीय कलगीतुरा, एकंदरीतच या सगळ्याकडे कसं पाहता येईल? आता आपण बघतोय की साधारणपणे वॉर्डचे म्हणजे पालिकेचे साधारणपणे 9 अधिकारी हे इथे पोहोचलेले आहेत. अधिकाऱ्यांकडनं ही कारवाई जरी करण्यात येत असली तरी कुठेतरी या सगळ्या कारवाई मागे राजकीय हेतू असतात, राजकीय डावपेच असतात आणि CRZ नियमांचं उल्लंघन करणारे इतर अनेकही प्रॉपर्टीज या संपूर्ण तारा रोडवरती आहेत, जुहू तारा रोडवरती आहेत. अशा पद्धतीचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलेलं होतं. एकीकडे किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचा मुद्दा समोर आणलेला आहे. त्यासाठी त्यांनी दौरा देखील केला. हा मुद्दा भाजपकडनं उचलला जात असताना शिवसेनेकडनं नारायण राणे यांच्या घरावरती अशा पद्धतीने नोटीस बजावत कारवाई करण्यात येते. खरं तर हे प्रकरण सुरू झालं RTIच्या एका अर्जानुसार. या अर्जामध्ये संतोष दौंडकर यांनी एक अर्ज केलेला होता की या संपूर्ण प्रॉपर्टीमध्ये कुठेतरी CRZ नियमांचं उल्लंघन होत आहे आणि अशा पद्धतीने जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर कायदेशीर कारवाई काय केली जाते असाही त्यांनी विचारणा केलेली होती. आणि आता मुंबई महानगरपालिकेनं अशाच पद्धतीने ही कारवाई करत कुठेतरी मुंबई महानगरपालिका निवडणुका येण्याच्या पूर्वी जी काही राजकीय लढाई असते, राजकीय डावपेच असतात ते करायला सुरुवात केलेली आहे. आणि राणे यांच्याच घराबाहेर आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेले होते. एकीकडे हा वाद असतानाच आता नारायण राणे यांच्या आधीच या बंगल्यावरती पोलीस पथक तैनात करण्यात आलेले आहेत. जादा पोलीस बंदोबस्त घेऊन वॉर्ड ऑफिसर्स आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच आज दिवसभरात काय घडतं हे बघणं महत्वाचं राहील. अगदी आज दिवसभरात काय घडतं हे महत्त्वाचं राहील. सुष्मिता, तुझ्याकडून आम्ही याविषयीचे अपडेट्स घेणारच आहोत. पण दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का किंवा आढळली तर बंगल्यावर कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच जर अनियमितता आढळली तर तशा पद्धतीने कायदेशीर कारवाई ही होणं अपेक्षित आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणावरती जर आपण बघाल तर न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावले जाऊ शकतात. परंतु थोड्या वेळामध्ये आता ही टीम जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हा सत्य परिस्थिती काय आहे हे उघड होऊ शकेल. कायदेशीर बाबींची पूर्तता करत असताना कागदपत्रांची भूमिका महत्वाची असते. त्याच्यामुळे कशा पद्धतीने कागदपत्र नारायण राणे यांची कुटुंबीय आणि ते स्वतः सादर करतात हे बघणं महत्वाचं आहे. परंतु आज संपूर्ण राणे कुटुंबीय हे आदिशा निवासस्थानी आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीनंतर अशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेनं फार उशिरा का होईना पण कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी नारायण राणे यांच्यावरती कारवाई होत असताना म्हणजे आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, सोमवार आहे. त्यामुळे ज्यावेळेला पालिकेकडनं कारवाई होते त्यामुळे आगामी 1 ते 2-3 दिवसामध्ये अशा पद्धतीने नोटीसला उत्तर जे आहे ते राणे कुटुंबियांकडनं येणं अपेक्षित असतं. अगदी सुष्मिता, असं एकीकडे म्हटलं जात आहे की खरं तर तक्रार या आधीच केली होती, मात्र तक्रारीच्या नंतर त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला हा उशीर झालेला आहे कुठेतरी, असा एकंदरीत चर्चांना उधाण आलेलं आहे. असं म्हटलं जात आहे की येणाऱ्या निवडणुका आणि आत्ताचा हा राजकीय कलगीतुरा पाहता आता याच्यावरती ऍक्शन घेतली जाते, अशा चर्चांना उधाण आलंय. नाही, अशा चर्चा होणं स्वाभाविक आहे कारण प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या आपल्या पद्धतीनं डावपेच आखत असतं आणि त्यामध्येही शिवसेना आणि नारायण राणे यांचं वाद हा फार टोकाला गेलेला गेल्या काही महिन्यांमध्ये मागच्या 1 वर्षामध्ये आपण बघितलेला आहे. त्यातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. महानगरपालिका निवडणुकांची केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी ही भाजप पक्षाकडनं नारायण राणे यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली होती. आज ज्या अर्थी ही कारवाई होती आहे हा RTI काही नवीन नाही. या RTIला म्हणजे दाखल करून साधारणपणे 2016-17चं हे प्रकरण आहे तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी देण्यात आल्या. परंतु एवढी मोठी इमारत जेव्हा बांधली जाते तेव्हा ती काही एका रात्रीतनं बांधली जाणारी नाहीये. त्यामुळे ज्या वेळेला हे अशा पद्धतीनं बांधकाम सुरू होतं त्यावेळेला पालिकेचे अधिकारी काय करत होते अशाही पद्धतीचे प्रश्न राजकीय पक्षांकडून उभे केले जात आहेत. विशेष करून भाजपकडनं अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि राजकारणासोबतच आता हे राजकारण राजकीय नेत्यांच्या घरांपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे, कुटुंबियांपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. हे सुद्धा या सगळ्या कारवाईमध्ये विसरता येणार नाही.
सुष्मिता, किरीट सोमय्यांचं प्रकरण असेल किंवा मग आता नारायण राणेंच्या संदर्भातल्या या आदिश बंगल्यावरची कारवाई असेल, या सगळ्याबद्दल मवियाकडून सुडाचं राजकारण सुरू आहे आणि राज्यातील जनता हे सगळं पाहतीये, अशी टीका आणि अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच दिलेली आहे. खरं तर भाजप पक्षाचं पहिल्यापासूनच समर्थन नारायण राणे यांना आहे. ज्या वेळेला ही नोटीस येणार अशा पद्धतीची माहिती मिळाली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्या बाजू स्पष्ट केलेल्या होत्या पत्रकार परिषदेमध्ये. परंतु पत्रकार परिषदेमध्ये मांडलेल्या बाजू या कायदेशीररित्या मांडणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीचं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्याच्यामधनं हे स्पष्ट होते की कुठेतरी हे राजकीय वादविवाद आहेत जे अतिशय टोकाला जाऊन पोहोचले आहेत. आणि त्यामुळं अगदी आदिश बंगल्यावरती कारवाई करण्यासाठी पालिकेनं आपले अधिकारी पाठवलेले आहेत. या संपूर्ण कारवाईला करत असताना कायदेशीर बाबी बघणं सुद्धा इतकंच महत्त्वाचं आहे. न्यायालयीन लढाई लढली जाऊ शकते. आता आपण बघतोय दृश्यांमध्ये साधारणपणे हे 9 वॉर्ड ऑफिसर्स जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्ये ते आदिश बंगल्याच्या आत जाणार आहेत आणि आतमध्ये जाऊन ते सगळ्या कागदपत्र बघणार आहे. आणि आता आपण बघतोय की आदिश बंगल्याच्या आत हे 9 अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिसर्स असतील अंधेरीचे, हे सगळे आतमध्ये जात आहेत, आदिश बंगल्याच्या आत हे जात आहेत आणि साधारणपणे तिथे चर्चा होईल, कागदपत्र दिली जातील, मोजणी केली जाईल, अशा पद्धतीची एकूणच कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांकडनं होणं आज अपेक्षित आहे. सुस्मिता, मगाशी तुमच्या बोलण्यातून हा उल्लेख आला की आज नारायण राणे स्वतः त्यांच्या घरात उपस्थित आहेत. हो, नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय हे याच घरात आज आहेत. एकूणच नारायण राणे यांच्या इतरही प्रॉपर्टीजवरती कारवाई होण्याचे संकेत जे आहेत राजकीय नेत्यांकडनं देण्यात आलेले होते. मग अगदी त्यांचा सिंधुदुर्गातील बंगला असेल, त्याचबरोबर अविघ्न टॉवर जो लोअर परेल करी रोड या परिसरामध्ये आहे त्याच्यावरती कारवाई करण्याचे संकेत देण्यात आलेले होते. परंतु ज्यावेळेला अशा पद्धतीनं कारवाईचे संकेत दिले जातात त्यावेळेला दोन्हीकडच्या पक्षांकडनं टोकाचा विरोध होणं हा स्वाभाविक असतो. आणि आता आपण बघतोय की 2 ते 3 दिवसापूर्वी जेव्हा पालिकेची टीम आलेली होती त्यावेळेला कारवाई होणं अपेक्षित होतं, परंतु तेव्हा ती कारवाई केली गेली नाही. आज पोलिसांच्या संरक्षणासह ही कारवाई करण्यात येते आहे. आणि या वेळेला मागच्या वेळेला नारायण राणे हे स्वतः उपस्थित नव्हते, परंतु आज नारायण राणे हे स्वतः घरामध्ये उपस्थित आहे, त्यांचे कुटुंबीय इथे आहेत, 2 मुलं इथे आहेत. त्यामुळं नेमकी कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे येत्या काळात बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. सुष्मिता, नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका हा ठेवला जातोय, त्यातल्या कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं त्याविषयी काही माहिती मिळाली का? मुंबई महानगरपालिका च्या अंतर्गत सेक्शन 488चं उल्लंघन झाल्याचं RTI कार्यकर्त्यांनी म्हटलेलं होतं. त्याचबरोबर CRZ नियमांचंही उल्लंघन झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. CRZ नियमांच्या अंतर्गत आपण जर बघाल तर जुहू तारा रोड हा जुहू चौपाटीच्या अतिशय जवळ आहे आणि या जुहू चौपाटी परिसरामध्ये नारायण राणे यांचा हा आदिश बंगला आहे. त्यामुळं एका ठराविक सीमेपर्यंत तुम्ही समुद्र सपाटीपासून नजदीक घरं बांधू शकतात. परंतु जर या अशा पद्धतीच्या नियमांचं उल्लंघन झालं तर कायदेशीर कारवाई केली जाते. अनेकदा हे बांधकाम पाडण्याची सुद्धा वेळ येत असते. परंतु एकीकडे पालिकेची भूमिका ही कारवाईची आहे तर दुसरीकडे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेला स्पष्ट केलेलं होतं किंवा ते त्यांच्या ट्विट्समधनं सुद्धा अतिशय आक्रमक पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये बोलत आहेत, त्याच्यात त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की कुठेतरी राजकीय वादामुळे पुन्हा एकदा त्यांच्या घराकडे लक्ष दिलं जात आहे. OC देखील 2013 मध्ये या प्रॉपर्टीला मिळालेली होती. त्यामुळे आता 9 अधिकारी जे आतमध्ये गेले आहेत ते नेमकी कशा पद्धतीनं कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. जुहू तारा रोडवरती इतरही अनेक प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्यावरती कारवाई होते का हेही बघणं महत्त्वाचं राहील. कारण फक्त मुंबईचाच विचार केला तर अनेक प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्यांच्याकडनं सर्रास अशा नियमांचं उल्लंघन होत असतं. आणि आता आपण बघतोय की पालिकेचे अधिकारी हे आतमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडनं कारवाईला सुरुवात झालेली आहे. अगदी सुष्मिता, या कारवाईला सुरुवात झालेली याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणूनच घेणार आहोत, पण तूर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आदिश बंगल्यावरती हे वॉर्ड अधिकारी गेलेले आहेत, पोलिसांच्या चमूसह गेलेले आहेत. तिथले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोक.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात राजकीय क्षेत्रातील महत्त्वाची बातमी. शरद पवारांनी विरोधी पक्षाचं नेतृत्व करावं. के चंद्रशेखर राव यांनी पवारांना विनंती केलेली आहे. भाजप विरोधात सक्षम मोर्चा तयार करावा. मलिकांकडून तिसऱ्या मोर्चाची तयारी सुरू. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. तिसरा मोर्चा तयार होणार असल्याची न्यूज 18 लोकमतनं बातमी दिली होती. के चंद्रशेखर रावांनी पवारांना विनंती केलेली आहे. भाजप विरोधात सक्षम मोर्चा तयार करावा असं त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकार विरोधात आता नवी समीकरणं जुळतायत. नवी समीकरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. वो तेलंगाना के मुख्यमंत्री मुंबई आए थे. उन्होंने माननीय मुख्यमंत्री जी से मुलाकात की. एनसीपी के अध्यक्ष पवार साहब से मुलाकात की और निश्चित रूप से देश की राजनीति पे चर्चा हुई है. ममता दीदी भी पहले आई थी, अब केसीआर जी आए. एक विकल्प बनाने की प्रक्रिया शुरू हो गई है. पवार साहब ने बार बार कहा कि देश में गैर भाजपा दलों का एक व्यापक मोर्चा बने जिसमें कांग्रेस भी साथ हो और 2024 के पहले लोगों के सामने ऑल्टरनेटिव रखा जाए. हमें लगता है उस प्रक्रिया की शुरुआत हुई है. चुनाव आते आते एक मजबूत मोर्चा देश में बनेगा जो भारतीय जनता पार्टी को सत्ता से बेदखल करेगा. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून. विनोद, काय सांगता येईल? न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली होती आणि आता यावर शिक्कामोर्तब झालाय. नक्की न्यूज 18 लोकमत याआधी बातमी दिली होती की शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये विरोधी पक्षाला सक्षम करण्यासाठी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली होती. परंतु त्यानंतर मात्र सोनिया गांधीच्या चर्चेनंतर शरद पवार यांची ताकद वाढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि शरद पवार यांची थेट याआधी ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आणि काल के चंद्रशेखर राव यांनी भेट घेतली. यामुळे शरद पवार यांनी विरोधी पक्षांचं सक्षम नेतृत्व उभं करावं अशी एकंदरीत या ठिकाणी विनंती केली जात आहे आणि शरद पवार यांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात एक मोठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एकंदरीत ह्या सगळ्या भेटीगाठी झाल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळते की शरद पवार हेच एकमेव सक्षम नेते या ठिकाणी असू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे जे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटतात परंतु ते काँग्रेसच्या नेत्यांशी भेट घेत नाही. यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या ठिकाणी दुखावताना पाहायला मिळतात. परंतु जे नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत ते नेते मोठे नेते सोनिया गांधी यांची भेट घेत नाहीत असंही या ठिकाणी पाहायला मिळतं. यामुळे काँग्रेसशिवाय या ठिकाणी तिसरा मोर्चा तयार करण्याचा प्रयत्न तर नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्या माध्यमातून असं या ठिकाणी कळतात की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व शरद पवार यांच्या नेतृत्वात उभं करण्याचा जरी तयारी असतील परंतु काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे की काँग्रेसशिवाय कुठल्याही प्रकारची एक सक्षम आघाडी सक्षम तिसरा मोर्चा या ठिकाणी तयार होऊ शकत नाही असंही बोललं जात आहे. त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं की शरद पवार आता काँग्रेस पक्षाला सोबत घेतात की नाही आणि तिसरा मोर्चा जेव्हा आणि तिसरा जो एक संघटन तयार या ठिकाणी करायचं असेल तर शरद पवार यांची काय पुढची रणनीती असेल यासारख्या अनेक गोष्टींची उत्तर आपल्याला काही वेळामध्ये मिळेल. परंतु न्यूज 18 लोकमतने जी बातमी दिली होती की शरद पवार यांच्या नेतृत्वात तिसरा मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाविरोधात एक विरोधी पक्ष सक्षम करण्याचा जो प्रयत्न आहे तो यावेळेस मात्र पूर्णतः तयारीला लागला असल्याचंही बोललं जात आहे. आणि आपल्याला माहित आहे की एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही म्हटलंय की राजकीय चर्चा झाली आहे आणि त्या राजकीय चर्चेसोबत एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मोर्चा तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. त्याची सुरुवात आणि सांगता या ठिकाणी झाली असल्याचंही बोललं जात आहे. यामुळे शरद पवार आता पुढचं त्यांचं काय पाऊल असणार आहे त्यांच्या नेतृत्वाची पुढची घडी काय असणार आहे हे पाहणं औचित्य ठरणार आहे. परंतु आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मोठं संघटन उभं करण्याचं काम शरद पवार यांच्यावर आहे आणि ते शरद पवार योग्यरित्या पार पाडतील असंही विश्वास एनसीपीच्या नेत्याकडून दाखवला जात आहे. विनोद, आता ही केंद्रीय सरकार विरोधातली ही नवी समीकरणं कुठेतरी जुळतायत. नवी समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे के चंद्रशेखर राव यांनी पवारांना केलेली विनंती असेल किंवा मग आता तिसऱ्या मोर्चाची तयारी असेल.
नक्की ही गोष्ट मात्र तेवढीच पक्की आहे, कारण शरद पवार ज्या उंचीचे नेते आहेत त्या आधारावर हे जे राज्यातले जे नेते आहेत ते या ठिकाणी भेटतात. याआधी ममता दीदी आली होती. ममता बॅनर्जी यांनीही या ठिकाणी येऊन शरद पवार यांना विनंती केली की आपण एक सक्षम मोर्चा तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आणि त्या दृष्टिकोनातून एकंदरीत शरद पवार यांची तयारीही या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्याला माहित आहे की न्यूज 18 लोकमत यांनी एक दिवसाआधी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे ही बातमी दिली होती, आणि त्यानंतर मात्र शिवसेनेला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, आणि शिवसेनेचे नेते संजय राऊतही त्या ठिकाणी गेले होते. आणि त्यानंतर मात्र एकंदरीत आज काल ज्याप्रमाणे घडामोडी घडल्या आहेत त्यामध्ये शरद पवार ना भेट घेणे, उद्धव ठाकरे यांची भेट घेणे, आणि असे अनेक जे राजकीय पक्ष आहेत आणि ते राज्यामध्ये आहे ते पक्ष आता एकत्रित जोडण्याचं काम शरद पवार यांच्या खांद्यावर आहेत, आणि त्याच एक छोट्या पक्षांना एकत्र करून एकंदरीत एक मोठं भाजपच्या विरोधात अगदी छोट्या पक्षांना एकत्र तिसरा करून मोर्चा एक तयार मोठ बांधण्याचं काम आता शरद पवार यांच्या नेतृत्वात आता होणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथं ही केंद्र सरकारच्या विरोधातली ही नवी समीकरणं आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा विनोद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेलंगणामध्ये भाजपची ताकद आता वाढतीये, त्यामुळे केसीआर बिथरले असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते फडणवीसांनी दिलेली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. या सगळ्या मंडळींनी मागच्या लोकसभेमध्येही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली, परंतु त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात त्यापूर्वी हा प्रयोग त्यांनी करून पाहिला. देशाच्या विविध राज्यांमध्ये हा प्रयोग त्यांनी करून पाहिला. कुठेही याचा परिणाम झाला नाही. खरं म्हणजे आता तेलंगणा TRS जी पार्टी आहे त्याचीच परिस्थिती अशी आहे की मागच्या लोकसभेमध्ये भाजपच्या 4 जागा निवडून आल्या. पुढच्या लोकसभेमध्ये तेलंगणामध्ये नंबर 1चा पक्ष भाजप असेल. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रचंड कष्ट आणि दृढनिश्चय करण्याची जिद्द असली की अशक्य ते शक्य करता येतं. न्यूज 18 बायजू जिनियस सीझन 2 मध्ये अशा अनेक मुलांशी संवाद साधला ज्यांनी दृढनिश्चयाच्या जोरावरती कमी वयातही अशक्य ते शक्य केलंय. या आठवड्यात बायजूज यंग जिनियस सीझन 2 मध्ये तुम्ही देखील हे पाहिलं, तर चला पाहूयात याचीच एक झलक. नमस्कार, मैं हूं आनंद नरसिम्हन, जीनियसिस के इस सफर में आपका साथी और सूत्रधार. और आज की हमारी पहली यंग जीनियस ने 10 साल की उम्र से अपनी मुश्किल हालातों और अपनी मजबूरियों को गर्दन से पकड़कर उन्हें धूल चटाकर साबित कर दिया कि वो एक धाकड़ जीनियस है. प्लीज वेलकम झारखंड के छोटे से कस्बे हटवाल से बड़े सपनों, बेमिसाल हिम्मत और मजबूत इरादों के साथ रेसलिंग में 2 बार नेशनल गोल्ड मेडल जीत चुकी 15 साल की चंचला कुमारी. प्लीज वेलकम कॉमनवेल्थ गेम्स में पहली बार विमेन्स रेसलिंग के लिए इंडिया को गोल्ड मेडल जिताने वाली और ओलंपिक्स के लिए क्वालिफाई करने वाली भारत की पहली महिला रेसलर, द वन एंड ओनली गीता फोगाट. नमस्ते. नमस्कार. आइए बैठिए. मैं जब कैंप में थी तो मैंने चंचला को ट्रेनिंग करते हुए वाकई में देखा है. एंड इतनी कम उम्र में जिस तरह से वो ट्रेनिंग करी, जिस तरह से इसकी ट्रेनिंग की स्किल है, टेक्निक्स हैं, और जिस तरह से इसके मूव मैट के ऊपर है, तो बिल्कुल आने वाले टाइम में चंचला एक देश का हीरा है. मैं ये कहूंगी अभी भी हीरा है. कैसी लग रही है ये एब्स्ट्रैक्ट पेंटिंग्स? ये इसे टूकन कहा जाता है. जो चित्रकार हैं, जो पेंटर हैं, 2 साल की उम्र में किया है इन्होंने. गजब के हैं ये. ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवार्ड जीत चुके हैं. पुणे के रहने वाले अद्वैत कोलरकर. Lovely. Come, sit with me. Fantastic. I'm in love with your work, Advait. Thank you. Let me ask you, what's your favorite color? My favorite color is black. Why do you like black so much? I like black because black is so strong and bold, it can cover up all the color. Genius, young genius.
आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18document.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्सही येतील. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवरती असा सुरू राहील, तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.